नमस्कार मंडळी, मी प्रिया. प्लीजकडे तुमचं स्वागत आहे. आणि पुण्यात आल्यापासून 2 ते 3 वर्ष झालं मला काळा हुलगा कुठेच भेटला नव्हता. आज मला नशिबानं बाजारामध्ये काळा हुलगा भेटलेला आहे आणि आज काळ्या हुलग्याची आमटी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आजच्या. सुरुवातीला हुलगं सोडून घ्यायचे, स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि कढईमध्ये टाकलेलं आहे तिथे. आणि त्यानंतर थोडंसं तेल टाकून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. कमी गॅसवर भाजा, टेस्ट अजूनच वाढेल. गावाकडे कसं असते, हुलगे शेतामध्ये आले म्हटलं की सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम हुलग्याची आमटी भाजीत नेहमी तेच असायचं. तरी पण खाऊन कधी कंटाळा आला नाही, कारण त्याची टेस्ट होती ना एवढी छान लागायची ना. आणि जास्त काही मसाले घालायची गरज पण लागत नाही, इतकी छान ही भाजी होते. हुलगं भाजल्यानंतर काढून घेतलेले आहेत एका वाटीमध्ये आणि त्यानंतर बघा त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरं आणि लसणाची फोडणी देऊन घेतलेली आहे. कमी गॅसवर ते पण भाजते. तोपर्यंत म्हटलं हुलगा आहे ते थोडं चेचून घ्यावं, कारण का आमच्या इकडे हुलगा असो किंवा पावटा हा चेचूनच खलबत्त्यामध्ये घेतात. मी आपलं वाटीवर काम चालवलं आणि वाटीमध्ये छान असं चेचून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा यामध्ये कांदा लसूण मसाला 1 चमचाभर टाकलेला आहे. हुलगं जास्त चेचायचं नाही, नुसतं फोडून घ्यायचं आहे थोडं हळूवारपणे. आणि त्यामध्ये बघा सगळं छान मिक्स करून त्यामध्ये एक साधारण मोठी वाटी पाणी घातलेलं आहे. एक मोठी उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे नमक टाकलेलं आहे. साधारण अर्धा चमचा नमक टाकलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चिमूटभर ज्वारीचं पीठ आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि बघू शकता इथे छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही. आणि पुन्हा एकदा मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कमी गॅसवर ठेवलेलं आहे शिजण्यासाठी. 6-7 मिनिटांनी मी चेक केलं तर चांगला हुलगा शिजला होता. त्यावर बारीक चिरलेली मस्त अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी झणझणीत काळ्या हुलग्याची आमटी तयार झालेली आहे मंडळी इथे. ही आमटी भाताबरोबर आणि भाकरीबरोबर अतिशय चविष्ट लागते आणि कुणाकुणाला ही आमटी आवडते कमेंट करून नक्की सांगा.